तर मुंबईमध्ये सुद्धा पावसामुळे दाणादाण उडालेली आहे आणि आमदार आदित्य ठाकरेंनी याचा आढावा घेतला, पाहणी दौरा केला। त्याच्यानंतर त्यांनी शिंदे गटावर निशाणा साधला। तिसऱ्यांदा की चौथ्यांदा पाऊस झालेला आहे। गेले 2 महिने आम्ही सातत्याने सांगत आहे की नाले सफाई नीट झालेली नाहीये। 2 महिने आम्ही सातत्याने सांगत आहे की मान्सून पूर्वीच्या बैठका असतात त्या महापालिकेने घेतल्या नाहीयेत आणि स्वतःला इन्फ्रामॅन बोलणारे, स्वतःला विजनरी बोलणारे आज कुठे आहेत? जे ग्रीन कार्पेट घालून सगळीकडे नाले सफाईला पाहणीला जात होते ते गायब कुठे आहेत? हा एक प्रश्न आहेच। पण त्यांनी खाल्लेला पैसा नगरसेवकांना आणि राजकीय लोकांना फोडण्यात जात आहे, माजी नगरसेवकांना फोडण्यात जात आहे, पदाधिकाऱ्यांना फोडण्यात जात आहे। पण हा पैसा मुंबईकरांचा आज जे हाल झालेत त्याच्यातून काढलेला पैसा आहे। एकनाथ शिंदे हे खोटारडे आहेत हे लोकांसमोर आलेलं आहे, कारण त्यांनी सांगितलं होतं 2 वर्षात रस्ते खड्डामुक्त करू। त्यांच्या खिशातले खड्डे भरलेले आहेत पण मुंबईचे रस्ते खड्डेमुक्त झाले नाहीयेत। हेच काय तुम्ही पहा, मागच्याच आठवड्यात मी छत्रपती संभाजीनगरला गेलो होतो। हिंदुर्ग सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग जो मिंदेंनी बनवायचा क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करतोय, त्यांचं श्रेय एकच आहे की 1 किलोमीटर सुद्धा फ्लॅट कुठेही नाही। आपण पाहतो तो रस्ता देखील वरती खालती सगळीकडे भ्रष्टाचार मिंदेंचा दिसत आहे। तिथे आता आपण पाहतो हिंदमाता 2022 साली आम्ही फ्लड फ्री केलं होतं। हिंदमाता पूर नियंत्रण आम्ही तिथे योजना केली होती, ते आज तुंबलेलं आहे। ब्रिज कॅन्डी इथे वॉर्डन रोडच्या जागी जिथे आता नवीन कॉन्क्रीटचा रस्ता झाला तिथे बाजूला ऍस्फॉल्टचा रस्ता खचलेला आहे। एकंदर भाजपा जी केंद्रात 10 वर्ष आहे, राज्यात 10 वर्ष आहे आणि आता पूर्णपणे सगळं काही यंत्रणा सीएम ऑफिस मधून चालते आणि नगर विकास खात्यातून चालते, ती कशी भ्रष्ट आहे आणि निकम्मी आहे हे आपल्याला दिसायला लागलेलं आहे। मुंबई विश्वास ठेवू शकत नाही भाजपवर, कारण जर ठेवला तर गोखले पुलाचे जसे हाल झाले होते किंवा अंधेरी सबवेचे झाले किंवा सगळं मुंबईत पाहतोय। बघा, रेड अलर्ट हा काही नवीन नाहीये। रेड अलर्ट हा आमच्याही वेळी यायचा, पण आमचं सरकार असताना एकतर आम्ही रस्त्यावर असायचो, कामं करत असायचो आणि दुसरं म्हणजे फ्लड स्पॉट्स कुठे असणार ही यादी आम्ही जाहीर करायचो, पंप लावायचो। हिंदमाता जे 2 वर्षापूर्वी आम्ही पूरमुक्त केलं होतं ते तिथे परत पूर कसं येऊ शकतो? तिथे पाणी भरूच कसं शकतं? तिथे तर पूर्ण यंत्रणा लावली आहे, म्हणजे कुठे ना कुठेतरी हे सरकार मुंबईचा द्वेष करतं हे दिसायला लागलं। 2 आठवडे झाले नाहीये तिथे आता आपल्याला आतही जाऊ देत नाहीये, जणू काही इमर्जन्सी लावलेली आहे। खालती राडा रोडा दिसतोय, म्हणजे मेट्रो वापरणाऱ्यांना काय धोका आहे तुम्ही पहा। पाणी तर तुंबलंच होतं, पण जिथून तुम्हाला व्हिज्युअल्स मिळाले असतील काही काही ठिकाणी कुठे काही कोलॅप्स झालंय का, काय दिसतंय का आपल्याला दिसत होतं। तर आदित्य ठाकरेंनी नाले सफाईवरून केलेल्या टीकेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांना उत्तर दिलंय। अरे आता पाऊसच जर 15 दिवस अगोदर पडला तर आता जे काम केलेलं ते आपण आता महापालिका, मी स्वतः नाले सफाई पण बघायला आलो, रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरणाचं कामही त्यालाही पाहणी केली, व्हिजिट केलं। तर खरं म्हणजे आता तिकडून केरळवरून पाऊस इकडे येतो। आता काय झालंय, अगोदरच 15 दिवस पाऊस आला आणि तरी सुद्धा बघा, आता आम्ही तिथलं कंट्रोल रूम मधून सगळे स्पॉट बघितले, म्हणजे जिथं पाणी तुंबलं होतं, हिंदमाता असेल, मिलन सबवे असेल, अंधेरी आहे, घाटकोपर आहे, सायन आहे। आता तिथं बघा, तिथं आता पाणी बिलकुल नाहीये, ड्रेन आउट झालेलं आहे। नरिमन पॉइंटला 252 मिलीमीटर पाऊस पडला 12 तासामध्ये। महापालिका मुख्यालयाकडे 216 मिलीमीटर पाऊस पडला। ए विभाग 214 मिलीमीटर पाऊस पडला। कुलाबा पंपिंग 207, म्हणजे जिथं आपण अपेक्षित धरतो 50-55 आपली जी सिस्टीम आहे, आता तिथे बघा एकाच वेळेस एवढं पाऊस, म्हणजे एक प्रकारचं एक क्लाउड बस्टिंग ढगफुटीसारखं झालं ना, एकदम दबदब पाऊस पडला। तर मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडल्यानं ही स्थिती निर्माण झाल्याचं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेलं आहे, जे नगरविकास मंत्री सुद्धा आहेत। दीवार का काम 10 दिवसापर्यंत पूर्ण होता था, 10 तारखेपर्यंत पूर्ण झालं असतं तरी परिस्थिती आली नसती, काम पूर्ण व्हायला। आणि जर सुरू नाही केलं तर म्हणतात सुरू का नाही केलं, उद्घाटनासाठी थांबले, असं दोन्ही बाजूने बोलतात।
दरम्यान नवी मुंबईमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे। यावेळी नेरूळमध्ये संततधार पावसामुळे सखल भागात पाणी साचलंय, तर वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते। दरम्यान इथलं जनजीवन विस्कळीत झाल्याचंही दिसून येतंय। नेरूळमधली स्थिती आपण बघतोय। नवी मुंबईमधली नेरूळ परिसरामध्ये अशा पद्धतीनं रस्त्यांवर पाणी साचलं आणि याच पाणी साचलेल्या रस्त्यांमधून, जलमय रस्त्यांमधून वाहनं चालवताना वाहन चालकांची मात्र मोठी कसरत पाहायला मिळाली।